व्हिडिओ काढून मुस्लिम संघटनेच्या वतीने तुम्ही इथं एक निवेदन दिलेलं आहे. आपल्या काय मागण्या आहेत? राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या निमित्ताने आज इथे पारोल्यामध्ये जे प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराच्या विरोधामध्ये इथे आज निवेदन देण्यात आलेलं आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू आंबेडकर फुले आणि फातिमा शेख अशा महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. ह्याच्यामध्ये असा कोणताही प्रकार आजपर्यंत घडलेला नाही आणि पुढेही घडणार नाही आहे. मी सर्वप्रथम ते झालेल्या प्रकाराचा निषेध करतो आणि पारोळा आणि जळगाव पोलीसचा अभिनंदन करतो. त्यांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करून माफी मागितलेली आहे. पण आज हे निवेदन देण्याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे हे जे महाराष्ट्रामध्ये हे जे संतांची भूमी आहे, हे महापुरुषांची भूमी आहे, हे सुफीची भूमी आहे, हे मुफ्ती मौलवीन लोकांची भूमी आहे, या भूमीमध्ये असा प्रकार पुढे घडू नये यासाठी आज मुस्लिम मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम समाजाचे समस्त लोक आणि आमचे हिंदू बांधव, खासकर आमचे हिंदू बांधव इथे येऊन त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घ्यावी, शासनाने दक्षता घ्यावी असे आम्ही निवेदन दिलेले आहे. आमच्यासोबत सर्व आपण पाहू शकता की राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आणि जे सर्व हिंदू बांधव आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही सर्व हिंदू मुस्लिम मिळून या महाराष्ट्रामध्ये असा कोणताही प्रकार घडू नये याची काळजी घेणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना अत्याचार करण्याच्या आपल्या निर्देशनात आले. आपण आपल्या संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं पोलीस स्टेशनला, काय सांगणार? मौलाना हकीम जे आहेत आपल्या पारोळ्याचे, ते कामानिमित्त बाहेर जात असताना काही धर्मांध लोकांनी त्यांना अडवलं आणि त्यांना एक जय श्रीराम आणि अशा काही घोषणा द्यायला सांगितल्या गेल्या. तर ज्याला त्याला संविधानानं अधिकार दिला ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याचा, पहिली गोष्ट. परंतु या देशामध्ये जर आपण बघत असू तर या देशामध्ये मुस्लिमांवरती वेळोवेळी अन्याय अत्याचार होतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे तर मॉब लिंचिंगसारखे प्रकार होत आहे आणि मुस्लिमांना दाबण्याचं एक षड्यंत्र या देशामध्ये सुरू आहे. यावरती शासनाने कठोर कारवाई करावी यासाठी आज राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाने जी निवेदन दिलेलं आहे त्याला बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आमचा पूर्ण समर्थन आहे. आणि जर याच्यावर कारवाई जर नाही झाली तर याच्यानंतर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही आज आश्वासित करू इच्छितो मुस्लिमांनासुद्धा आणि इतर लोकांनासुद्धा की जे लोक याच्या विरोधात आहेत. असं नाही आहे की बाबा फक्त काही पर्टिक्युलर समाजच, परंतु लोकांनासुद्धा हे जाणीव आहे की यामध्ये फक्त राजकारण होत आहे, हिंदू मुस्लिमांचा द्वेष वाढून दंगली घडवण्याचे षड्यंत्र आहे. तर अशा लोकांना आम्ही आज सांगू इच्छितो की जर अशा जर घटना वारंवार घडत असतील तर याविरोधात बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जय मूल निवासी.